बुलेटिनच्या सुरुवातीला कोल्हापुरातली एक मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे कोल्हापुरातील अनधिकृत मदरसा अखेर आता जमीनदोस्त झालाय। पुढारी न्यूजची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। कोल्हापुरातील अनधिकृत मदरसा हा जमीनदोस्त करण्यात आलाय। जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे। आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येते, कोल्हापुरातली ही बातमी आहे। अनधिकृत मदरशावर जमीनदोस्त तो करण्यात आलेला आहे। पुढारी न्यूजची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। तर याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या बरोबर आहेत। शेखर, अखेर कोल्हापुरातील अनधिकृत मदरसा हा जमीनदोस्त झालाय, काय सध्याची अपडेट? गार्गी, बरोबर आहे। सकाळी 7 वाजल्यापासून स्वतःहून खरं तर मुस्लिम बांधवांकडून हे जे अनधिकृत बांधकाम जे आहे ते स्वतःहून काढण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू होतं। सकाळी 7 वाजताच तिथल्या अनधिकृत मदरशावरचे पत्रे जे आहे ते काढण्यात आले आणि त्यानंतर हळूहळू इथल्या भिंती संपूर्ण काढण्यात आल्या आणि आत्ता आपण ही सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। खरं तर हे फोटो आपल्याला एक्सक्लुझिव्ह मिळालेले आहेत, ज्या ठिकाणी हा मदरसा जो आहे तो अनधिकृतपणे या ठिकाणी उभा होता तो स्वतःहून या ठिकाणी काढण्यात आलेला आहे, तो जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे नक्कीच एक मोठी कारवाई कालपासून खरं तर महानगरपालिकेचे अधिकारी प्रशासन जे आहे ते त्या ठिकाणी पोहोचलं होतं। मोठ्या जमावाचा विरोध देखील त्यांना पत्करावा लागला होता आणि या सगळ्या विरोधानंतर एक बैठक देखील जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली होती आणि या बैठकीमध्ये खरं तर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हे अनधिकृत बांधकाम आहे ते आपल्याला काढावं लागेल अशा पद्धतीच्या सूचना जे आहेत ते देण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर खरं तर प्रशासनाने हे बांधकाम जे आहे ते काढू नये, आम्ही स्वतःहून हे बांधकाम काढून घेऊ अशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते आश्वासन जे आहे ते मुस्लिम समाजाकडून करण्यात आलं होतं आणि त्यानुसार आज सकाळपासूनच हे बांधकाम काढण्याची प्रक्रिया सुरू होती आणि आपण आता ही दृश्य पाहतोय। हे संपूर्ण अनधिकृत बांधकाम जे आहे ते आता जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळतंय। गार्गी, बरं, त्याचबरोबर आसपासचे जे रहिवासी आहेत किंवा जे मुस्लिम संघटना आहेत किंवा ते रहिवासी आहेत त्यांचा ह्याला संपूर्ण पाठिंबा आहे का? गार्गी, आपण बघितलं तर काल याला प्रचंड विरोध होता। हे सगळं खरं तर मदरसाचे प्रशासन जे आहे ते देखील न्यायालयामध्ये त्यांनी धाव घेतली होती, मात्र न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळली आणि हे जे अनधिकृत बांधकाम आहे ते पाडण्यासंदर्भातले निर्णय जो ते दिला होता आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगाने यांनी याला पाठिंबा दिला आणि स्वतःहूनच आपण हे सगळं बांधकाम जे आहे ते काढू अशा पद्धतीचे आश्वासन दिलं होतं आणि त्या आश्वासनाची पूर्तता करतानाच मुस्लिम समाज या ठिकाणी पाहायला मिळतो। कारण सकाळी 7 वाजल्यापासूनच इथलं बांधकाम जे आहे ते पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली होती आणि आता दुपारच्या जवळपास 4 ते 5 वाजलेली या दरम्यान खरं तर हे बांधकाम जे आहे ते पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळं एक गेल्या अनेक दिवसांपासून याच मदरशाच्या संदर्भातलं तणावाचं वातावरण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निर्माण झालं होतं। हिंदुत्ववादी संघटनांकडून मोठा विरोध जो आहे तो करण्यात आला होता। महानगरपालिकेला आदेश असताना ही कारवाई का केली जात नाही असं देखील हिंदुत्ववादी संघटनांकडून विचारणा होत होती, मात्र स्वतःहूनच आता मुस्लिम समाजाकडून हे बांधकाम जे आहे ते पाडण्यात आलेलं आहे। शेखर, अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार आहोत, पण तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।